नमस्कार मित्रांनो, आज जेवण केलं का? म्हणजे आज तुमच्या घरी जेवण बनवायला गॅस होता का? आता मी गॅस बद्दल का विचारतोय असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडला असेल. पण सध्याची आजूबाजूची परिस्थिती चालू आहे ते बघून कदाचित तुम्हाला लक्षातही आलं असेल. आणि मुंबई, पुणे यासारख्या बाहेरच्या शहरामध्ये तुम्ही राहत असाल तर कदाचित तुम्ही हे आखोदेखी हाल सुद्धा बघितला असेल. कदाचित तुमची पण मेस बंद असू शकते. एखाद्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला जेवायला जायचं असेल पण आज मेन्यू चेंज झालेत. डोसा आणि इडलीचे फॅन असाल तर कदाचित ते तर बंदच झालंय, बरोबर? या सर्व घटनांमागे काय आहे? अचानक हा गॅस कस काय बंद झाला? आणि आतापर्यंत तुम्हाला कोणी सांगितलंही असेल की याच्या मागे आहे इराण, अमेरिका, इस्रायल यांचं युद्ध. काही दिवसांपूर्वी माझे मित्र असे गप्पा मारत होते. त्यातला एक जण अचानक बोलला की अरे, हे युद्ध वगैरे तर चालतच राहतात, यांचा आपल्यावर काय फरक पडतो आणि याच्याशी आपल्याला घेणं देणंच काय आहे? आमच्या एक मॅडम होत्या, त्या आम्हाला एकदा शिकवत होत्या. शिकवताना त्यांनी सांगितलेलं की एखाद्या गोष्टीबद्दल, एखाद्या घटनेबद्दल आपण गांभीर्याने केव्हा बघतो? जेव्हा त्या घटनेमुळं, त्या गोष्टीमुळं आपल्या पोटावर लाथ पडते त्यावेळेस. आणि अक्षरशः ही परिस्थिती आज भारतामध्ये खूप ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. जर तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की इराण आणि अमेरिका यांच्या युद्धांचं आणि भारतातील LPG गॅसचं काय संबंध आहे, अमेरिका आणि इस्रायल या दोघा देशांनी मिळून इराणवर हल्ला का केला, आणि या सर्व परिस्थितीमध्ये 10 ते 12 दिवसानंतर भारत याची दखल का घेतोय, हे सगळं जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्या युद्धांच्या घडामोडीमध्ये आणि त्यांच्या मागे असलेल्या काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स बद्दल. मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायल यांनी संयुक्तरित्या इराणवर हल्ला केला, बरोबर? त्यामध्ये इराणचे सर्वोच्च सुप्रीम नेते आयतुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाला. पण याच्या प्रत्युत्तरात इराणने सुद्धा कारवाई केली. परंतु ती कारवाईमध्ये एक इंटरेस्टिंग ट्विस्ट होता. ट्विस्ट असं की त्यांनी अमेरिका वा इस्रायलवर हल्ला न करता त्यांच्या शेजारी जे काही राष्ट्र आहेत त्यांच्यावर हल्ला केला. इराणच्या शेजारी सुद्धा काही मुस्लिम राष्ट्र आहेत, पण तरी सुद्धा त्यांनी आक्रमण केलं. ऑब्व्हियसली ते अमेरिकेच्या बेसेसवर वगैरे होतं, पण हल्ला मात्र केला का, असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडला असेल. तर इराण हा एका शिया पंथाला फॉलो करणारा इस्लामिक देश आहे आणि त्याच्या आजूबाजूला सुन्नी हा पंथाला फॉलो करणारे इस्लामिक देश आहेत. तर सुन्नी आणि शियामध्ये फरक काय तर सांगतो. ज्यावेळेस प्रोफेट मोहम्मद यांचा मृत्यू झाला त्यानंतर त्यांचा वारसा कोणी चालावा यासाठी मुस्लिम समाजात एक प्रश्न निर्माण झाला. त्याच्यावरच डिबेट सुरू झाला की पुढचा खलिफा कोण होणार. आता नक्कीच यात दोन प्रवाह होते. एक गट म्हणत होता की प्रेषितांचे जे मित्र आहेत, त्यांचे खूप जवळचे सहकारी आहेत, त्यांचं नाव अबू बकर यांना खलिफा म्हणून घोषित केलं जावं. परंतु त्याच ठिकाणी दुसरा गट होता. त्यांचं म्हणणं होतं की त्यांना नको, त्यांच्या ब्लड लाईनमध्ये प्रेषितांचे जे जावई आहेत अली इब्न अबी तालिब यांनीच नेतृत्व केलं पाहिजे. या मुद्द्यांवर वाद सुरू झाला. वेगवेगळे ग्रुप, वेगवेगळे ओपिनियन आले आणि मुस्लिम समाज हा दोन भागात विभागला गेला. ज्यांनी अबू बकर यांना खलिफा मानले त्यांना सुन्नी पंथीय म्हणतात. ज्यांनी अली यांना योग्य उत्तराधिकारी मानलं ते शिया झाले. हेच सुन्नी शिया विभाजन आजही इस्लामी जगात मोठ्या प्रमाणात दिसून येते. भारतातही ते दिसून येतं. आज जगातील मुस्लिम लोकसंख्येपैकी साधारणतः 87% ते 90% हे सुन्नी पंथी आहेत आणि उरलेले 7 ते 10% हे शिया पंथी आहे. तर त्यामुळे हा फरक तिथे दिसतो. सोबतच हा पंथासोबत काही अजून फरक सुद्धा त्या ठिकाणी आहे. काय फरक आहेत? इराण आणि अरब यांच्या जगामध्ये संस्कृती संबंधी सुद्धा फरक आहे. म्हणजे कसा? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बोलीभाषा. जो इराण आहे त्याच्यामध्ये पारसी ही भाषा वापरली जाते आणि जे दुसरे सुन्नी पंथीय इस्लामिक देश आहेत त्या ठिकाणी अरबी ही भाषा त्या ठिकाणी वापरली जाते. हा दोन जो मुख्य फरक आहे, ह्या फरकाबद्दल कदाचित तुम्ही सुद्धा परिचित असालच. राहणं, खाणं पिणं, पेहराव यांचा सुद्धा खूप सारा फरक आहे. आणि जे काही सुन्नी पंथीय देश आहेत ते अरब लीग याचे सदस्य आहेत. इराण मात्र याचा सदस्य नाही.
अरब देशांमध्ये अरबी भाषा बोलली जाते आणि मध्य पूर्वेमध्ये साधारणतः 17 देश असे आहेत की ज्या देशांपैकी 13 देश हे अरब लीगचे सदस्य आहेत. त्यामुळं हा जो काही फरक आहे, जो तुम्हाला दिसला असेल की इराणने हमला केला, त्या दृष्टीने हा फरक आपल्याला समजायला खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर महत्त्वाचा जो मुद्दा येतो तो म्हणजे इराणचं भौगोलिक महत्त्व, की इराणचं भौगोलिक स्थान हे खूप महत्त्वाचं आहे. एका बाजूला दक्षिण आशिया आहे, दुसऱ्या बाजूला अरब देश आहेत, खालोखाल त्या ठिकाणी पर्शियन गल्फ आणि अरेबियन सी याचा सुद्धा भाग आहे. आणि याच भागातून जाते मित्रांनो स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हाच सर्वात महत्त्वाचा भाग आहे, ज्याच्यामुळं आजचं गॅस संकट आलंय, की या भागामध्ये जगातलं केवळ 20% तेल वाहतूक होते, परंतु या 20% तेलामुळं आज तुमच्या शहरातली मेस बंद होते. आज तुमच्या शहरामध्ये गॅस डीलरच्या समोर रांगच रांग लागलेली आहे. हा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा जो आहे हा खूप महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग आहे. बरं ठीक आहे, मग हे इथं अमेरिकाचं कसं, तर जाऊयात जुन्या इतिहासावर. मित्रांनो आता बघूयात इराणच्या इतिहासाबद्दल. साधारणतः 1800 सनाची ही गोष्ट आहे. रशिया आणि ब्रिटनची नजर इराणवर होती. त्यावेळेस इराणवर कजर डायनॅस्टीचे राज्य होतं. त्या काळातील राजा होते फतह अली शाह कजर. आणि इराणच्या उत्तरेला रशिया आणि पूर्वेला ब्रिटिश इंडिया होतं. त्यामुळं ब्रिटिशची नजर सुद्धा इराणवर होती. 1804 मध्ये रशियाने इराणवर हल्ला केला आणि एक ट्रिटी केली, ट्रिटी ऑफ गुलिस्तान. या करारामुळं रशियाला कॅस्पियन समुद्रात मोठे अधिकार मिळाले. त्यानंतर पुन्हा युद्ध झालं. त्या ट्रिटीमध्ये सुद्धा इराणला प्रचंड नुकसान सहन करावं लागलं. या 2 ट्रिटीमुळं रशिया डायरेक्टली इराणच्या संसाधनाचा वापर करू लागला. त्यांची बाजारपेठ रशियासाठी ओपन झाली. सोबतच ही संधी साधली ब्रिटिशांनी. ब्रिटिश इंडिया म्हणजे त्यावेळेसचा जो पाकिस्तान आहे तो त्याला लागून होता. ब्रिटिश इंडिया सुद्धा इराणच्या संपर्कात आला. तर नक्की इराणमध्ये काय होतं, तर इराणमध्ये तंबाखू व्यापारी होते, त्यांचं नुकसान झालं आणि तंबाखू आंदोलन त्या ठिकाणी झालं. जेव्हा रशिया आणि ब्रिटन यांनी करार करून इराणवर आर्थिक आणि व्यापारी नियंत्रण मिळवायला सुरुवात केली, त्यावेळी सर्वात जास्त नुकसान इराणमधील स्थानिक व्यापाऱ्यांचे झालं. त्या काळात इराणमधील स्थानिक बाजारातील जे व्यापारी होते त्यांना बाजारी असे म्हणत. इराणमध्ये व्यापार जवळजवळ पूर्णपणे स्थानिक व्यापाऱ्यांच्या हातात होता. पण ब्रिटिश आणि रशियन व्यापारी बाजारात आले आणि स्पर्धा वाढली. यामुळं इराणी व्यापाऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. हळूहळू परिस्थिती अशी झाली की इराणचा कापड उद्योग, ज्याला आपण टेक्स्टाईल इंडस्ट्री असं म्हणतो, जवळजवळ पूर्णपणे विदेशी व्यापाऱ्यांच्या हातात गेली, जसं आपल्याकडे भारतामध्ये झालं. पण खरी मोठी घटना 1890 मध्ये घडली. त्या वर्षी इराणचे राजा नासिर अल्दीन शाह कजर यांनी संपूर्ण तंबाखू उद्योगाचा हक्क ब्रिटिश कंपनीला दिला. इराणमध्ये तंबाखूचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होत होता. त्यावेळेस ते जसं दिसून येत होतं, छोट्या मोठ्या हजारो व्यापाऱ्यांचे उत्पन्न यावर अवलंबून होते. त्यामुळे हा जो निर्णय आहे हा लोकांना अजिबात मान्य नव्हता. याच्या विरोधात देशभर आंदोलन सुरू झाले. लोक म्हणू लागले की राजा विदेशी शक्तींना देश विकत आहे. कदाचित अशी काही न्यूज आता पण येत असेल, आय डोंट नो. ही परिस्थिती इतकी गंभीर झाली की धार्मिक नेते आणि उलेमा पुढे आले. त्यांनी लोकांना आंदोलनासाठी एकत्र केले. शेवटी 1892 मध्ये प्रचंड दबावामुळे राजाला हा करार रद्द करावा लागला. परंतु या कराराचे प्रतिसाद खूप दिवस राहिले. यालाच टोबॅको प्रोटेस्ट मुवमेंट असं सुद्धा म्हणतात. आणि याच कारणामुळं शिया धर्मगुरूंचा हस्तक्षेप इराणच्या राजकारणात वाढू लागला, ज्याचा परिणाम पुढे तुम्हाला दिसून येईलच. या सर्व घडामोडींमुळं इराणमध्ये राजसत्तेची प्रतिष्ठा खूप कमी झाली. लोकांमध्ये असा विचार वाढू लागला की राजा विदेशी शक्तींना जास्त महत्त्व देतो. काही वर्षांनी 1896 मध्ये एक व्यक्ती मिर्झा रजा करमाणी याने तिथले राजा नाझीर अल्दीन शाह कजर यांची हत्या केली. राजाच्या मृत्यूनंतर त्याच दिवशी त्यांचा मुलगा मोजम्मर अद्दीन शाह कजर याला इराणचा नवीन राजा बनला. पण तो नाबालिक होता. पण नवीन राजा देखील ब्रिटन आणि रशियाच्या दबावाखालीच होता. त्यामुळे तो या देशामध्ये मोठे बदल करू शकला नाही. मिर्झा रजा करमाणी हा जो होता हा क्रांतिकारी विचारांचा व्यक्ती होता.
त्याला नंतर पुढे अटक झाली, त्याला फाशी देण्यात आली, त्याला हद्दपार केलं, ती नंतरची घटना. पण यामुळं काय झालं की इराणमध्ये हस्तक्षेप वाढला. तसंच सोबतच 1896 मध्ये दुसरी एक घटना घडली. ब्रिटनमधील एक उद्योगपती विल्यम डार्सी यांच्या हातात एक रिपोर्ट लागला. त्या रिपोर्टमध्ये असं होतं की इराणचा जो प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये तेल सापडण्याची शक्यता आहे. आतापर्यंत हे कोणालाच माहीत नव्हतं. डार्सीने लगेच इराणच्या राजाची भेट घेतली आणि 16 एप्रिल 1901 रोजी एक करार केला की या करारानुसार पुढील 60 वर्ष डार्सीला इराणमध्ये तेल शोधण्याचा आणि जर ते मिळालं तर काढण्याचा अधिकार सुद्धा देण्यात आलं. ठीक आहे. याच्यामध्ये काय काय होतं, ते तेल काढणं, त्याच्यावर प्रक्रिया करणं, ते बाजारामध्ये विकणं, ही सर्व जी कामं आहेत ही कंपनी करणार होती डार्सीची. आणि याच्यातून जो काही नफा मिळणार होता त्यातला 16% हिस्सा हा इराणला मिळणार होता. याच कराराला डार्सी कन्सेशन असंही म्हणतात. आणि हीच एक महत्वाची घटना होती, ज्या घटनामुळं हे सर्व आजचं वातावरण जे आहे ते तयार झालंय. तर काय झालं, त्यानंतर तिथे एक कंपनी स्थापन झाली, अँग्लो पर्शियन ऑइल कंपनी. या कंपनीचं मुख्य काम होतं तेल शोधणं. त्यासाठी खर्च पण भरपूर होत होता. सुरुवातीला विल्यम डार्सीने स्वतःचे पैसे गुंतवले, पण त्याचे काही वर्षांनी पैसे संपले. त्यावेळेस ब्रिटिश सरकार पुढं आलं. त्यांनी त्याला आर्थिक मदत केली आणि त्या बदल्यात ब्रिटिश सरकारने कंपनीचे मोठे शेअर्स विकत घेतले. यानंतर कंपनीचं नावही बदलण्यात आलं. त्याला नाव देण्यात आलं अँग्लो पर्शियन कंपनी. आणि हीच कंपनी पुढे जाऊन ब्रिटिश पेट्रोलियम म्हणून ओळखली जाऊ लागली. 1908 मध्ये जॅकपॉट लागला. इराणमध्ये एक मोठा तेल साठा सापडला. हा इराणसाठी खूप मोठा आर्थिक संसाधन होता. पण या करारामुळं नफ्याचा मोठा भाग हा ब्रिटनकडे जात होता. आणि ब्रिटिश नौदल जोपर्यंत कोळसा वापरत होतं ते आता तेलावर अवलंबून राहायला सुरुवात केलं. याचीच परिणिती म्हणून पुढे काय झालं, मजलिस आणि संविधान व्यवस्था याच्यावर परिणाम झाला. विदेशी नियंत्रणामुळे लोकांमध्ये संताप वाढत होता. लोकांनी राजसत्तेविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली आणि ही संधी होती धार्मिक नेत्यांसाठी. त्यांनी एक नवीन राजकीय व्यवस्था तयार करण्याचा विचार केला आणि यातूनच इराणमध्ये काही बदल झाले आणि संविधानिक संसद तयार झाली, ज्याला आज मजलिस असं म्हटलं जातं. आता याच्यात काय होतं तर या व्यवस्थेनुसार राजा देशाचा प्रमुख राहणार, पण कायदे संसदेमार्फत बनवले जाणार, जसं आपल्याकडे बनवलं जातं. या संसदेला अनेक नावं होती. इस्लामिक कन्सल्टिव्ह असेंब्ली म्हणायचे, कोणी त्याला इराणियन पार्लमेंट म्हणायचं, कोणी सोप्पं त्याला मजलिस म्हणायचं. कारण या संसदेमध्ये जे धार्मिक नेते होते त्यांचा प्रभाव फार मोठा होता. त्यामुळे अनेक कायदे धार्मिक तत्वांवर आधारित होते. त्याच काळात शिया इस्लाम याला इराणचा अधिकृत धर्म म्हणून सुद्धा घोषित करण्यात आलं. आज आपण त्याला इराण इस्लामिक रिपब्लिक म्हणतो. 1906 मध्ये पर्शियन कॉन्स्टिट्यूशनल रिव्होल्युशन झालं. याच क्रांतीमुळं मजलिसची स्थापना झाली. आता आपण हे बघितलं. बरं, याच वेळेमध्ये आता पहिला महायुद्धाचा वेळ आला. 1913 मध्ये इराणची परिस्थिती या काळात बदलत गेली. वर्ल्ड वॉर 1 सुरू झाल्यामुळं इराणने अधिकृतपणे यात भाग घेतला नव्हता, पण त्याचं भौगोलिक स्थान हे खूप महत्त्वाचं होतं. जसं मी सांगितलं, रशिया, ब्रिटन, ऑटोमन साम्राज्य यांचा आधीच इराणशी संबंध होता. त्यांनी इराणच्या वेगवेगळ्या भागामध्ये प्रवेश केला. इराण त्यावेळी राजकीयदृष्ट्या कमकुवत होता. राजा आणि मजलिस यांच्यातील अंतर्गत संघर्षामुळं देशाची परिस्थिती आधीच अस्थिर होती. आणि 1917 मध्ये रशियन रिव्होल्युशन झालं, त्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल. रशियामध्ये रशियन रिव्होल्युशन घडलं, त्यामुळे रशियाला स्वतःच्या देशातील समस्यावर लक्ष द्यावं लागलं आणि हळूहळू इराणमधून त्यांनी माघार घेतली. पण ब्रिटन मात्र इराण सोडायला तयार नव्हतं, कारण इराणचे तेल ब्रिटनसाठी खूप महत्त्वाचे होते, उद्योगांसाठी आणि त्यांच्या नेव्हीसाठी. जसं मी म्हटलं की कोळसाचा वापर बंद करून त्यांची नेव्ही आता तेलावर शिफ्ट झाली होती. म्हणून ब्रिटनसाठी इराण सोडणं हे नेक्स्ट टू इम्पॉसिबल होतं. परंतु त्याच वेळेस इराणमधल्या गोष्टी सुद्धा बदलत होते. लोकांना कळत होतं ब्रिटिशचा प्रभाव वाढत आहे, त्यामुळे लष्करी बंड होण्याची चिन्ह त्या ठिकाणी दिसत होती. ब्रिटिश हस्तक्षेपामुळे नाराज लोक होते. मजलिसने अनेक वेळा ब्रिटिशांना देशातून बाहेर जाण्याची मागणी केली, पण तुम्हाला माहिती आहे ते जात नाही. शेवटी ब्रिटिश अधिकाऱ्यांना माघार घ्यावी लागली, आंदोलनं झाली त्याच्यामुळं, पण त्यांनी पूर्णपणे नियंत्रण सोडलं नाही. त्या काळात इराणच्या सैन्यात एक अधिकारी होता, रजा शाह पहलवी हे त्याचं नाव. ब्रिटिशांनी त्याला समर्थन दिलं.
त्याने 1921 मध्ये लष्करी बंड केलं आणि हळूहळू संपूर्ण सत्ता आपल्या हातात घेतली. 1925 मध्ये त्याने स्वतःला इराणचा राजा घोषित केलं आणि याच ठिकाणी सुरू झाली पहलवी डायनॅस्टी. इराणने माघार घेतली, परंतु स्वतःचा पपेट राजा त्या ठिकाणी ठेवला आणि त्याच्या माध्यमातून त्याने पुढचे कामं सुरू केले. अशा प्रकारे इराणला नवीन राजा मिळाला, राजा शाह पहलवी. राजा शाह पहलवी याला इराणला युरोपसारखं करायचं होतं, त्यामुळं त्याने काही बदल घडवून आणायचं ठरवलं. त्यानं काय केलं, देशाला आधुनिक आणि मजबूत बनवण्यासाठी वेगवेगळे बदल आणले. जसं युरोपियन शैलीचे कपडे, पुरुषांना टोपी, मस्जिदीमध्ये खुर्च्या ठेवल्या, महिलांना शिक्षण आणि नोकरीसाठी प्रोत्साहन दिलं, महिलांना बुरखा आणि घुंगट घालण्यास बंदी घातली, सिनेमा, कॅफे या ठिकाणी महिलांना प्रवेश दिला. त्या काळात इराणमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल घडून येत होते, परंतु हे बदल काही लोकांना नकोसे होते. या निर्णयामुळं धार्मिक लोकांमध्ये नाराजी निर्माण झाली आणि अशातच दुसरं महायुद्ध सुरू झालं. दुसरं महायुद्ध सुरू झाल्यामुळं रजा शाह याचा जर्मनीशी संबंध वाढत होता आणि याचा संशय ब्रिटन आणि सोव्हिएत संघाला आला आणि 1941 मध्ये ब्रिटन आणि सोव्हिएतने इराणवर हल्ला केला. याच्यामुळे रजा शहाला पदत्याग करावा लागला. त्यानंतर त्याचा मुलगा मोहम्मद रजा पहलवी हा इराणचा नवीन शाह बनला. याच घटनेला अँग्लो सोव्हिएत इन्व्हेजन ऑफ इराण असं सुद्धा म्हटलं जातं. आता याच्यामुळं काय झालं, याच्यामुळं त्या ठिकाणी नवीन गोष्टी घडल्या. 1950च्या दशकामध्ये इराणमध्ये तेलाच्या नफ्याबाबत मोठा वाद सुरू झाला. इराणी लोकांना वाटत होतं की देशाचं तेल ब्रिटिश कंपन्या वापरत आहेत आणि इराणला त्यातून फार कमी फायदा मिळतो. 1951 मध्ये मोहम्मद मोसादेक हे इराणचे पंतप्रधान झाले आणि त्यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला, इराणच्या तेलाचं राष्ट्रीयकरण करण्याचा. त्यामुळे ब्रिटन खूप नाराज झाला, आर्थिक निर्बंध लावले आणि अमेरिकेची मदत घेऊन 1953 मध्ये एक गुप्त कारवाई केली, ज्याला 1953 इराणियन कू म्हणतात आणि याच्यामधून मोसादेकला सत्तेवरून काढण्यात आलं. मोहम्मद रजा पहलवी पुन्हा सत्तेत आले. या गुप्त कारवाईला ऑपरेशन अजॅक्स असंही म्हटलं जातं आणि या घटनेनंतर इराणमध्ये अमेरिकेचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणात वाढला. इराण अमेरिकेचा बेस्ट फ्रेंड झाला. शहाची जी सत्ता आहे याला व्हाईट रिव्होल्यूशन असं म्हटलं जातं आणि या सत्तेनंतर इराणमध्ये पहलवी शासन खूप मोठ्या प्रमाणात मजबूत झालं. आता जवळपास ते पूर्ण अधिकार असलेलं शासक झालं. अमेरिका आणि वेस्टर्न कंट्रीचा पाठिंबा असल्यामुळं 1960च्या दशकात शहाने काही कार्यक्रम सुरू केले, त्याला व्हाईट रिव्होल्यूशन असं म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये काही बदल आणले. मग जमिनीशी रिलेटेड काही बदल असतील, महिलांना मतदानाचा अधिकार देण्याशी रिलेटेड असतील, एज्युकेशनशी रिलेटेड असतील किंवा ग्रामीण भागामध्ये काही डेव्हलपमेंट प्रोग्राम सुरू करणे, आधुनिकतेच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचे होते. पण धार्मिक नेत्यांना हे आवडत नव्हतं. त्यांना असं वाटलं की आपल्या देशाचं वेस्टर्नायझेशन होत आहे आणि याच काळात एक शिया धर्मगुरू उभे राहिले, रुहोल्ला खोमेनी यांनी शहाच्या सरकारवर आणि अमेरिकेच्या प्रभावावर कठोर टीका केली. त्यांनी असा आरोप केला की शाह इराणची इस्लामिक ओळख नष्ट करत आहेत आणि देशाला पाश्चिमात्य शक्तीच्या प्रभावाखाली नेत आहे. या भाषणामुळं आणि आंदोलनामुळं सरकारने त्यांना अटक केली. 1964 मध्ये त्यांना देशातून बाहेर काढण्यात आलं. ते प्रथम इराकमध्ये गेले, नंतर फ्रान्समध्ये काही दिवस राहिले. जरी ते देशाबाहेर असले तरी त्यांचा विचारांचा प्रभाव एवढा होता, इतका स्ट्रॉंग होता की तो इराणमध्ये वाढतच गेला. ते इराकमध्ये काही दिवस राहिले, काही दिवस फ्रान्समध्ये राहिले. सर्व घडामोडीनंतर एक गोष्ट झाली, अमेरिकन दूतावासावर अटॅक. क्रांतीनंतर काही महिन्यांनी एक मोठी घटना घडली. इराणमधील विद्यार्थ्यांच्या एका गटाने US एम्बेसी तेहरानवर ताबा घेतला. या घटनेला इराण हॉस्टेज क्रायसिस म्हणतात. अमेरिकेचे 50 पेक्षा जास्त राजनैतिक अधिकारी आणि कर्मचारी बंदी बनवण्यात आले. 444 दिवसासाठी हे बंदी होते. या घटनेमुळं अमेरिका आणि इराण यांच्यातील संबंध पूर्णपणे तुटले. जो बेस्ट फ्रेंड होते ती मैत्री संपली. यानंतर होतं इराण इराक युद्ध. 1979च्या क्रांतीनंतर इराण राजकीयदृष्ट्या अस्थिर झाला होता आणि त्याचा फायदा इराकचे राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन यांनी घेतला. 1980 मध्ये त्यांनी इराणवर हल्ला केला. यालाच इराण इराक वार म्हणतात. हा वार साधारणतः 8 वर्षे चालला. या युद्धामध्ये लाखो लोक मारले गेले. देशांना प्रचंड नुकसान झालं. अनेक अरब देशांनी इराकला समर्थन दिलं, तर इराण जवळजवळ एकटाच लढत होता. युद्धादरम्यान दोन्ही बाजूंनी रासायनिक शस्त्रांचा वापर झाल्याचे आरोप झाले. 1988 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या मध्यस्थीने युद्धविराम झाला.
याच दरम्यान इराण इराक वार संपल्यानंतर इराणने आपली सुरक्षा आणि प्रभाव वाढवण्यासाठी एक वेगळी रणनीती वापरायला सुरुवात केली. इराणने मध्य पूर्वेतील अनेक सशस्त्र गटांना आर्थिक, राजकीय, लष्करी समर्थन द्यायला सुरुवात केली. त्यांनाच प्रॉक्सी ग्रुप्स असे म्हटले जाते. या गटांमध्ये हेजबुल्ला लेबनॉनमध्ये, हमास गाझामध्ये, हौदी मुवमेंट येमेनमध्ये या टेररिस्ट मुवमेंट सुरू झाल्या, ज्यांनी इस्रायल आणि अमेरिकेच्या प्रभावाला विरोध करण्यासाठी महत्त्वाची भूमिका राबवली. या टेररिस्ट ग्रुपला इराणकडून आर्थिक आणि लष्करी मदत मिळाल्याचे खूप सारे अहवाल सांगतात. त्यानंतर येतो न्यूक्लिअर कार्यक्रम. 2000च्या दशकात इराणच्या अणु कार्यक्रमावर आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा वाद निर्माण झाला. अमेरिका आणि काही युरोपियन देशांना संशय होता की इराण न्यूक्लिअर वेपन्स तयार करत आहे. इराण मात्र म्हणत होतं की त्यांचा हा न्यूक्लिअर प्रोग्राम फक्त ऊर्जा उत्पादनासाठीच आहे. या वादामुळं इराणवर अनेक इकॉनॉमिक सँक्शन्स लागण्यात आले. 2015 मध्ये एक करार झाला. त्या कराराचं नाव आहे जॉईंट कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ ॲक्शन. या करारानुसार इराणने न्यूक्लिअर प्रोग्रामवर मर्यादा घालण्यास मान्यता दिली आणि त्यांच्या बदल्यात काही इकॉनॉमिक सँक्शन्स हटवण्यात आले. हा जो JCPOA आहे हा अमेरिका, ब्रिटन, रशिया आणि चीन यांच्या सहभागात झाला. 2018 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकन सरकारने या करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि अमेरिकेने पुन्हा इराणवर कठोर निर्बंध लादले. या निर्बंधामुळे इराणची अर्थव्यवस्था मोठ्या संकटात सापडली. तेल निर्यात कमी झाली, महागाई वाढली. यालाच मॅक्झिमम प्रेशर कॅम्पेन असं म्हटलं गेलं. त्यानंतर 2023 मध्ये गाझामध्ये इस्रायलवर मोठ्या प्रमाणात हल्ला झाला हमासद्वारे. या हल्ल्यामध्ये मोठं युद्ध सुरू झालं. गाझावर मोठ्या प्रमाणात लष्करी कारवाई झाली. या युद्धामुळे संपूर्ण मध्य पूर्वेत तणाव वाढला. काही देशांनी असा आरोप केला की इराणने हमासला प्रशिक्षण दिलं आणि शस्त्राच्या स्वरूपात समर्थन दिलं. इराणनं मात्र आपला सहभाग असल्याचं नाकारलं. हा हल्ला आधुनिक काळातील इस्रायलवरील सर्वात मोठा हल्ल्यापैकी एक मानला गेला. या हल्ल्यानंतर लेबनॉनमधील दहशतवादी संघटना यांनी इस्रायलच्या उत्तर सीमेवर हल्ले सुरू केले. रॉकेट, ड्रोन यांचा वापर करून इस्रायलवर हल्ले झाले. इस्रायलने देखील प्रत्युत्तरात लेबनॉनवर कारवाई केली. यांच्यामुळे इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात तणाव वाढला गेला. त्यानंतर येतं रेड सी. या ठिकाणी येमेनमधील हौदी मुवमेंट सुरू झाली. यांनी सुद्धा रेड सी मधील जहाजांवर हल्ले करायला सुरुवात केली. गाझामधील पॅलेस्टाईनी लोकांच्या समर्थनासाठी हे हल्ले करत होते असं त्यांच्याद्वारे सांगण्यात आलं. या हल्ल्यामुळे बाबेल मंडेब स्ट्रेट जी महत्त्वाची एक जलवाहतूक मार्ग आहे याच्यावर सुद्धा परिणाम झाला. इराकचा जो राजा होता सद्दाम हुसेन यांना सुद्धा घेतला. त्यांच्या सुद्धा राज्यातली लोक ही प्रोटेस्ट करू शकतात. खोमेनी यांचं म्हणणं काय होतं? खोमेनी यांचं म्हणणं होतं की हा जो राजा आहे हा काहीच कामाचा नाही आहे. हे जे काही शासन चाललं पाहिजे हे अल्लाच्या नियमानुसार चाललं पाहिजे आणि त्यानुसार त्याचा राजांना खूप मोठा विरोध होतो. आणि हे जे काही राजेशाही होती त्या देशातील राजांना खोमेनी नकोशी होते. आयतुल्ला खामेनी ज्यांचाच अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला. मित्रांनो काय आहे ना की आता इराणला हे लक्षात आलं होतं की त्यांच्याकडे तेल आहे. त्यांचा असं इच्छा होती की हा जो तेलातला सहभाग आहे हा वेस्टर्न देशांना का दिला पाहिजे. हा प्रॉफिट हे जे काही ब्रिटन, अमेरिका घेत आहेत त्यांना काय दिला पाहिजे. त्यामुळे त्यांनी यांचा सहभाग तिथे नाकारला. त्यांनी असं ठरवलं की हे सर्व तेल आता आम्हीच विकू. परंतु ते विसरले होते की अमेरिका हा एक हेजेमोनी देश आहे. त्यांनी अमेरिकेला तिथून काढलं. काही इंटरनॅशनल फोरममध्ये ते गेलेत. त्या ठिकाणी अमेरिकेने माघार घेतली. पण अमेरिकेने इराणवर काही निर्बंध लादले. या निर्बंधामुळे काय झालं? या निर्बंधामुळं इराणला स्वतःचं तेलच विकता येत नव्हतं आणि या तेल विकण्यातून जो काही नफा त्यांना मिळत होता हा सुद्धा नफा येणं बंद झालं. इराणची जी काही आर्थिक व्यवस्था होती ती खूप मोठ्या प्रमाणात कोलमडली आणि त्यांनी एक नवीन रस्ता त्या ठिकाणी निवडला. हा रस्ता होता न्यूक्लिअर वेपन. त्यांनी न्यूक्लिअर एनरिचमेंट करायला सुरुवात केली. आता न्यूक्लिअर एनरिचमेंट म्हणजे काय असतं? तर न्यूक्लिअरसाठी जो थोरियम लागतो हा नॅचरल स्वरूपात जो सापडतो तो ॲज इट इज न्यूक्लिअर वेपन बनवण्यासाठी वापरण्यात येत नाही. तो तसा वापरता येत नाही. त्याच्यामध्ये काही बदल करावे लागतात. तर हे जे बदल त्याच्यात केले जातात यालाच न्यूक्लिअर एनरिचमेंट असं म्हणतात. आणि हाच न्यूक्लिअर एनरिचमेंट न्यूक्लिअर एनर्जीसाठी सुद्धा करावा लागतो. पण त्याच्या काही मर्यादा आहेत. म्हणजे साधारणतः समजा फॉर दॅट मॅटर की हा 2%, 3% पर्यंत न्यूक्लिअर एनर्जीसाठी करावा लागतो. पण ज्यावेळेस हा 60%, 70% इतका एनरिचमेंट केला जातो त्यावेळेस त्याचं न्यूक्लिअर वेपन बनवण्याची दाट शक्यता असते. याची जी माहिती आहे ती अमेरिका आणि ब्रिटिशला लागली.
त्यांना असं वाटलं की हे न्यूक्लिअर वेपन बनवत आहेत, त्यामुळे आंतरराष्ट्रीय दबाव इराणवर तयार झाला. इराण अमेरिका यांचे संबंध अजून बिघडले आणि त्यामुळं इराणवर अजून इकॉनॉमिक सँक्शन्स लादण्यात आले. इराणची महागाई खूप जास्त वाढली, अनएम्प्लॉयमेंट वाढलं, त्यांची इकॉनॉमिक प्रोग्रेस खूप कमी झाली. त्यामुळे याच्यातून काहीतरी मार्ग काढणं गरजेचं होतं. मग अशातच 2015 साली इराण आणि अमेरिका यांच्यात एक करार झाला. जॉईंट कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ ॲक्शन त्याला म्हणतात. या प्लॅननुसार, या करारानुसार इराणनं त्यांचं जे काही न्यूक्लिअर प्रोग्राम होतं, न्यूक्लिअर एनरिचमेंट होतं, ते कमी करण्यास, त्याच्यावर मर्यादा घालण्यास मान्यता दिली. आणि याच्याच बदल्यामध्ये अमेरिकेने इराणवर जे काही आर्थिक निर्बंध लादले होते ते मागं घेण्यात आले. सर्व काही सुरळीत होणारच होतं. तेवढ्यात अमेरिकेमध्ये एक नवीन राष्ट्राध्यक्ष आले आणि या राष्ट्राध्यक्षांनी या करारामधून माघार घेतली. 2000 मध्ये हा करार झाला. असं वाटलं की सर्व गोष्टी आता सुरळीत होतील, परंतु नियतीला काही वेगळंच मान्य होतं. 2018 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या करारातून माघार घेतली आणि जे काही सुरळीत चालू होतं त्याच्यावर पाणी सांडलं. 2024 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पुन्हा परत आले आणि त्यांनी इराणवर अजून कठोर आर्थिक निर्बंध लादण्यास सुरुवात झाली. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ठीक आहे, आता हे अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये चालू आहे, यात इस्रायल कुठून आला? इस्रायल का बरं अटॅक करतोय? तर सर्वात महत्त्वाचं, मी जसं तुम्हाला सांगितलं की इस्रायल हा देश स्थापनेपासूनच वाद सुरू आहेत. इस्रायलची जी एक महत्त्वाचं शहर आहे जेरुसलेम, हे शहर दोन धर्मियांसाठी खूप महत्त्वाचं आहे. एक ज्यू धर्मियांसाठी आणि एक इस्लाम धर्मियांसाठी. असं मानलं जातं की हे शहर इस्लाम धर्मियांचं आहे आणि त्या ठिकाणी जे काही इस्लामिक पॉप्युलेशन राहत होती त्यांना कडेला लोटलं गेलं, ज्यालाच पॅलेस्टाईन असं म्हणतात. आणि यामुळं काय झालंय की इस्लाम धर्मीय जे आहेत त्यांच्यामध्ये अशी एक भावना आली आहे, इस्रायल हा स्वतःची मनमानी करतो. त्यामुळं काही ज्या काही आतंकवादी संघटना आहेत त्यांनी इस्रायलवर हल्ला करायला सुरुवात झाली. याच्यामध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं की हौदी आहे, हमास आहे, आणि असं एक परसेप्शन आहे की या सर्व दहशतवादी संघटनांना इराणचं पाठबळ आहे. त्यामुळे इस्रायल हा इराणवर हल्ला करण्यात नेहमी उत्सुक असतो. अशातच काय झालं, ऑक्टोबर 2023 मध्ये हमासने इस्रायलवर हल्ला केला. जे इस्रायल असं सांगत होतं की त्यांच्या भोवती आयरन डोम आहे, त्यांच्यावर कोणीच हल्ला करू शकत नाही. या हल्ल्याला छेद दिला हमासने. त्यामध्ये खूप सारे इस्रायल नागरिक मारले गेले. परंतु याच्या अगेन्स्टमध्ये जे आक्रमण इस्रायलकडून सुरू झालं याचाच परिणाम म्हणून 28 फेब्रुवारीला जी घटना घडली ती आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते. इस्रायलने अमेरिकेच्या मदतीने ऑपरेशन लायन राबवून इराणचे जे सर्वोच्च नेते आहेत खामेनी यांना बाजूला केलं. अमेरिकेला सुद्धा वाटलं की कदाचित त्यांचा सर्वोच्च नेता गेल्यामुळं हे युद्ध 1-2 दिवसात संपून जाईल, सर्व काही सुरळीत होईल. परंतु असं काही होत नाहीये. ज्या घटना तुम्ही बघतायत, ज्या प्रकारे रिटॅलिएट करत आहेत, अमेरिकेचे जे काही बेसेस आहेत त्या बेसेसवर तो आक्रमण करत आहेत. अरब देशांमध्ये जे काही पाण्यासाठी जे काही डिसॅलिनेशनचे प्रोजेक्ट असतात त्यांच्यावर तो हल्ला करतोय. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ज्याच्यामधून मोठ्या प्रमाणात UAE, कतार, बहरीन यांच्यातून तेल साठा दक्षिण आशियामध्ये आणला जातो, तो ठप्प झालाय. आणि त्याचीच परिणाम म्हणून आज जे गॅस संकट आपल्याकडे उद्भवलंय ते आपल्याला दिसतंय. मग आता अशात पुढे काय रस्ता आहे? आता पुढे काय होईल? आता हा येणारा काळच सांगेल की इराणने सध्या तरी 3 प्रमुख मागण्या अमेरिकेसमोर मांडल्या आहेत असं अमेरिकेचं म्हणणं आहे. या अमेरिकेद्वारे या मागण्या मान्य होतात का? इराण हे युद्ध किती दिवस पुढे घेऊन जातो? या सर्व गोष्टी पाहणं खूप इंटरेस्टिंग राहील. सोबतच भारताची जी काही भूमिका होती ही थोडीशी वेगळी होती. आपली जी कन्व्हेन्शनल भूमिका असते ही ऑलमोस्ट नॉन पार्टिशन असते. आपण सहसा कुठली बाजू घेत नाही, मग ती रशिया युक्रेन युद्धाची असो की कोणत्याही दुसऱ्या युद्धाची. पण या ठिकाणी थोडंसं काहीतरी ट्विस्ट बघायला मिळाला. 28 फेब्रुवारीला ही घटना घडल्यानंतर साधारणतः 3 ते 4 दिवस इराणबद्दल भारताची कुठलीही भूमिका नव्हती. इराणने जे काही हल्ले केलेत शेजारील राष्ट्रांवर, UAE वगैरेवर, त्यांच्याबद्दल आपण सहानुभूती दाखवली. इस्रायलशी आपलं बोलणं चालू आहे असं आपण दाखवलं. परंतु त्यावेळेस असं वाटलं की युद्ध लवकर संपेल, पण तसं काही घडलं नाही आणि भारताची भूमिका
थोडीशी संशयास्पद वाटायला लागली. अशा वेळेस आपले जे काही परराष्ट्र सचिव आहेत यांनी दिल्लीतील इराणच्या एम्बसीमध्ये व्हिजिट केली. त्या ठिकाणी आपल्या काही त्या ठिकाणी भारताची भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे थोडंसं भारताचं इराणबद्दल जे काही स्टान्स होतं ते दिसायला लागलं. त्यानंतर जसं गॅस संकट आपल्याकडे तीव्र होत आहेत तसे आपण अजून इराणची दखल घेतोय. आपले परराष्ट्र मंत्री त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत सध्या संभाषण करत आहेत. भारताची भूमिका थोडीशी आता इराणबद्दल पण शिफ्ट होत आहे हे दिसून येत आहे. या सर्व गोष्टी घडामोडी घडत आहेत. आता हे गॅस संकट कदाचित जर ह्या गोष्टी सर्व सुरळीत झाल्या तर लवकरात लवकर संपेल अशी अपेक्षा आहे. पण या सर्व गोष्टीमुळे एक दिसून येतं की जग किती कनेक्टेड झालं आहे. जगाच्या कोपऱ्यामध्ये काही एक घटना घडती आणि त्याचा थेट प्रभाव आपल्या जेवणावर होतो. हे ग्लोबलायझेशनमुळं आपल्याला कदाचित होत असेल हे दिसून येतं. पण या ठिकाणी आपली आत्मनिर्भरता किती महत्त्वाची आहे, आपण आयसोलेटेड जगत नाही आहोत हे समजणं किती महत्त्वाचं आहे. जागतिक नेते डिसिजन घेतात त्याचा काय दुष्परिणाम होऊ शकतो हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. मला एक व्हिडिओ आठवतोय. त्या व्हिडिओमध्ये म्हणजे न्यू इयरचा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या वाईफसोबत जात असतात. एक पत्रकार तिथं उभा असतो. त्यांना तो प्रश्न विचारतो की सर व्हॉट इज युअर न्यू इयर्स रिझोल्युशन. डोनाल्ड ट्रम्प साहेब थोडेसे हसतात, थोडासा विचार केल्याचा आविर्भाव आणतात आणि म्हणतात पीस ऑन अर्थ. आणि त्यांनी गिफ्ट दिलंय इराणला. त्यांचे सर्वोच्च नेते रेस्ट इन पीस केलेत. या वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांनी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष यांना पकडून आणलं. ग्रीनलँड आमचं आहे असं म्हणून घोषित केलं. आता इराणवर युद्ध लादलंय. सोबतच आपल्या देशातील एक मोठ्या कंपनीने अमेरिका फर्स्ट या अमेरिकन कंपनीमध्ये ऑइल रिफायनरीसाठी इन्व्हेस्टमेंट केली आहे असं परस्पर जाहीर करून टाकलं. ट्रम्प असे का वागतात हे कळण्यास काही मार्ग नाही. पण पुढच्या काय घटना घडतात, पुढचा घटनाक्रम कसा उलगडतो, गॅस संकट संपतं का या गोष्टी पाहणं खूप महत्त्वाचं आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि तुम्हाला यानंतर नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या विषयावर पाहायला आवडेल हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि जे लोक इराण अमेरिका युद्धाबद्दल उत्सुक आहेत, ज्यांना जिओपॉलिटिक्समध्ये काही इंटरेस्ट आहेत, अशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू.